हे बकरी हे बाजू 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 बघूडा माफ करा माफ करा. काय माफ करा? डोळं फुटलं काय तुमचं? आयला ज्या ज्या वेळेला घंटीवाली गाठी हातामध्ये घेतोय त्या त्या वेळेला कोण नाही कोण येऊन अंगावर धडकतंय. अव तसं नव पर हे गबसा नाही, मी म्हणतो अख्ख्या गावात अंगावर येऊन धडकायला हा एकटा जण धोबी सापडला काय तुम्हाला? म्हणजे तुम्हीच जण धोबी होय? मग दुसरं कोण असणार? मीच. आयला तुम्ही मला ओळखीत नाही? नाही. म्हणजे या गावात तुम्ही नवीन दिसताय. होय. आम्ही मुसाफिर आहोत. निश्या नाही मुसाफिर. चीन, जपान, थायलंड वगैरे वगैरे अशा देशातून जाऊन आलोय. लांबून. हा म्हणजे तुम्ही बेवारशी आहे. नाही, परदेशी परदेशी. हा तेच हो, परदेशी काय बेवारशी काय एकच. चला घरी चला. घरी चला. तुम्हाला कशाला त्रास? ही दोन मोजके आहेत आणि ही दोन कशाला? आता काय त्रास तर होणारच हो, पण आमच्या आईने सांगून ठेवलंय काय? की कुणी बेवारशी दिसला की पहिले त्याला घरी आणून चाय पाणी दे. म्हणजे काय कुणाच्या रूपानं कोण कवा कधी कुठे येईल ते सांगता येत नाही. आता तुमच्या दोघांच्या रूपानं काय माती धोंडी येणार आहे मला, पण आम्ही आईवाले पडलो का नाही? आयवाले म्हणजे? आईवाले म्हणजे आईचं ऐकणारे. तुम्हाला आहे का? नाही. हा आहे नाही. ज्याला आय नाही त्याला काय नाही. काय नाही. एक वेळ माणसाला बाप नसलं चालत, पण आय पाहिजे. म्हणजे काय हे आयमुळे एक प्रकारचा उठाव येतो. समाजामध्ये एक मान असतो, म्हणजे एक दर्जा. तुमच्यासारख्या बेवर्षा सांगून काय फायदा? गाढवा पुढे वाटली गीता. हात लावा. हात लावा म्हणजे कुठं बी हात लावायचा काय? मग काय? बोचक्याला हात लावा. आपल्याला समजायला उशीर लागेल. बरं धोबी दादा, तुमचा धंदा कसा काय चाललाय? धंदा चाललाय आपला म्हातारा गोळ्यावाणी टिक्की 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 चाललाय. नाही ते असं नका, पण काही म्हणा, धोब्याच्या धंद्याला मरण नाही. बरोबर. अजाबात नाही, अजाबात नाही. धोब्या धंद्याला अजाबात मरण नाही. मेला तर धोबी मरण, धंदा शाबूत. बरोबर. बोलणं का बोलणं तर पिल्लू. अहो कोळशाचा भाव वाढला, निळ वाढली, खळ वाढली, पण दर कायम एक आणा इस्त्रीचा तो वाढला नाही. धोब्याने जगायचं कसं? ते खरंय. दरबारची कापड तुमच्याचकडे धुवायला येतात ना? दरबारची कापड आमच्याकडे कायद्याने पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? पण नाही. आमच्याकडे कशी येणार? अहो शेकड्या मग 4 रुपये खाजगी कारभारी हातावर टिकवावं तेव्हा कुठं दरबारी कपड्याचं कंत्राट मिळतं. आता बोला. ऐका, म्हणजे खाजगी कारभारी लाच खातो? कोण खात नाही? कोण खात नाही तेव्हा तोच खातो म्हणावं. समजी खात्यात. पार संत्र्यापासून मंत्र्यापर्यंत आणि शिपायापासून साहेबापर्यंत समजी खात्यात. नाही खाऊ द्या, माणसाला तोंड आहे म्हणजे खाणार, पण खात्यात ती खात्यात आणि मायला मी पचव देतो. हा त्याचा राग येतो बघा. वा वा धोबी दादा, लोकांची तुम्हाला बरीच माहिती आहे. आता हे घ्या. अहो कापड धुवायचा धंदा आमचा. कुणाच्या अंगावर किती मळ आहे हे आम्हाला नाही कळणार तर काय तुम्हाला कळणार? तुम्हालाच. मग त्याला येडच दिसताय. इडी आहे का? इडी नाही, आम्ही वेळ ओढत नाही. तुम्हाला पाहिजे का? नाही हो, आम्ही बी ओढत नाही. मी म्हणलं तुमच्या जवळ असल तर तुम्ही कुशाल वाढा. म्हणजे आमच्या भरोशावर राहू नका. आम्ही पान खातो. पान चालेल का? पान पान चालेल का? चांगलं पडेल की. आता फुकट मिळालं काय झालं खायला? खाऊ मस्त खाऊ. पान दे. अरे दे ग, तू सांगू तर दे ना. त्याला चिकट दिसतंय, दे इकडं. हा दोस्त आहे कोण तुमचा? दोस्त आहे. दोस्त सोबत नाही तुम्हाला? क्या त्याला हात खराब आहे. अरे असू द्या. अरे बाबा माझी कापड खराब होत्या म्हणून मला कळत नाही काय? आता माझी झालेलीच आहे. हा झोपायला कसं स्वच्छ निर्माण. पान कुठे? हात खराब आहे. इलायची पान याला म्हणतात पान. घातल्या बरोबर कळत हो. नाही आमच्या गावात पान मिळतं नाही असं नाही, पण गादीवर खाल्लं काय आणि वडल्या झाडावर चढून खाल्लं काय एकच हो.
जरा चढ. हा, हा. काय म्हणत होतो आमच्या राज्यात मुली कसं आंध्र जायचं हा आणि कुठलं पीठ खात मग राजा काय करतो इथला? कळलं हा हेच करतो तुझं काय करणार अहो त्याच्या बिचाऱ्याच्या अंगामध्ये 17-15 रोग आहेत आमच्या राजामध्ये रोगाचे गोडवा नाही हो सकाळी उठल्यापासून सारखं तुम्ही लोक बंड का नाही करत? मोर्चा का नाही काढत? मोर्चा अहो या गावात मैताला 4 माणसं जमत नाहीत मोर्चा काय काढणार त्याच्या नालायक लोक 1 नंबरचे डरपोक काय झालं? डरपोक काय पांढरा करा उठकी लागला मग या सगळ्या अंदाबुंदीवर काही उपाय नाही असं समजायचं का? उपाय नाही कसा उपाय अरे बाबा जाणीव उपाय एक दिवस अंगावर यायला पाहिजे आमच्या कोण कोण म्हणजे राजवस्त्र म्हणजे राजाची कापड अंगावर यायला पाहिजे एक दिवस का होईना पण मी या नगरीचा राजा व्हायला पाहिजे मायला मी मग एकेकाची मुलगी हे असं होतंय बघा आमचं टेम्परमेंटच जाते एक दिवस असा चमत्कार घडाल चमत्कार नाही हो चमत्कार म्हणजे मामूली चमत्कार म्हणजे मोठा घडल चमत्कार असा चमत्कार घडल की या नगरीचा राजा माझ्या घरी मला म्हणाल धोबी दादा मी राजा होता मग म्हणाल तू कापड सुटलो तुझ्या मायला मग तो म्हणाल आयला फिरतं घ्यावं घर माझं काय म्हणतो मी एकदा अंगावर यायला पाहिजे मला मी एकेकाला लंबा करून टाकेल अरे गेले चोर आले हराम खोल भडकाव झाले मला